सम्राट पोद्दार. तर आपला आजचा पॉईंट आहे इन्स्टॉलेशन अँड एस्टिमेशन ऑफ सर्व्हिस कनेक्शन. ठीक आहे. आपल्याला ह्या लेक्चरमध्ये जास्त करून बघायचं आहे की सर्व्हिस कनेक्शन, इन्स्टॉलेशन ऑफ एस्टिमेशन अँड सर्व्हिस कनेक्शन म्हणजे नेमकं एस्टिमेशन कसं केलं जाते आणि सर्व्हिस कनेक्शन कसं केलं जाते हे आपल्याला बघायचं आहे. सर्व्हिस कनेक्शनचे कुठले कुठले टाईप्स आहेत हे बघायचं आहे. ठीक आहे. ते टाईप्स कुठले कुठले आहेत तर ओव्हरहेड कनेक्शन आणि अंडरग्राऊंड कनेक्शन डिटेलमध्ये आपण पुढे शिकवणारच आहे. ठीक आहे. तर ते ओव्हरहेड कनेक्शनमध्ये काय काय गोष्टी होतात, अंडरग्राऊंड कनेक्शनमध्ये काय काय गोष्टी होतात, कुठलं सिम्पल आहे, कुठल्याची कॉस्ट कमी लागते, कशाला कॉस्ट कमी लागते, हे सगळे डिटेल्स आपल्याला या लेक्चर्समध्ये बघायचे आहेत. ठीक आहे. तर आपला पॉईंट आहे पहिला सर्व्हिस लाईन अँड ट्रान्समिशन लाईन. ठीक आहे. तर ट्रान्समिशन लाईन म्हणजे काय, तर ट्रान्समिशन लाईन द पॉवर फ्रॉम द जनरेटिंग स्टेशन इज ट्रान्समिटेड टू सबस्टेशन बाय मीन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन. म्हणजे जी पॉवर आपली जनरेट कुठं होते पॉवर, तर जनरेटिंग स्टेशनला. ठीक आहे. जनरेटिंग स्टेशनवर आपली कुठले आहेत तर हायड्रो पॉवर प्लांट, थर्मल पॉवर प्लांट, न्यूक्लिअर पॉवर प्लांट, ठीक आहे, असे बरेच आहेत. ठीक आहे, एक्सेट्रा. तर ह्या ठिकाणी जी जनरेट झालेली पॉवर असते ती आपण ट्रान्समिट करतो. ठीक आहे. थ्रू कशानं, द पॉवर फ्रॉम द जनरेटिंग स्टेशन इज ट्रान्समिटेड टू सबस्टेशनला ट्रान्समिट करतो. कशानं ट्रान्समिट करतो तर ट्रान्समिशन लाईन्सनं आपण ट्रान्समिट करतो. ठीक आहे. आता इथं ट्रान्समिशन लाईन थ्रू सबस्टेशनला पॉवर आली. आता सर्व्हिस लाईन काय करतेस, द ओव्हरहेड लाईन ऑर केबल कनेक्शन टेकन फ्रॉम द नियरेस्ट पोल ऑफ द सर्व्हिस लाईन टू द कंझ्युमर प्रिमायसेस ऑर देअर बिल्डिंग इज कॉल्ड सर्व्हिस लाईन ऑर कंझ्युमर्स सर्व्हिस कनेक्शन. आता जी ओव्हरहेड लाईन आहे किंवा केबल कनेक्शन टेकन फ्रॉम द नियरेस्ट पोल म्हणजे आपलं जे जवळचं पोल आहे तिथून काय करतो, म्हणजे ती जे पोलवर लाईन आहे ती आपण कुठं देतो, घराला देतो किंवा बिल्डिंग तिथे जी आहे तिथे देतो किंवा तिथं जे कारखाना आहे. ठीक आहे. आपल्याला कशाला द्यायचं आहे, कमर्शियल म्हणजे आपल्याला घरगुती कामासाठी वापरायचं का इंडस्ट्रियल पर्पजसाठी वापरायचं हे आपल्याला म्हणजे ह्याच्यावरून आपण ठरवतो. ठीक आहे. तर आपल्याला जर घरगुती कामासाठी द्यायचं असेल म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, रेसिडेन्शियल. ठीक आहे. तर आपण काय करतो तिथं 220 व्होल्टला देतो आणि कमर्शियल पर्पजेससाठी आपण जर वापरणार असेल तर आपण किती वोल्ट देतो तर 420 वोल्ट आपण म्हणतो त्याला. ठीक आहे. 440 वोल्ट आपण म्हणतो. ठीक आहे. तर ह्याप्रमाणे आपण इलेक्ट्रिसिटी दिली जाते. तर पहिल्यांदा आपल्याला इथं काय काय होतं तर जनरेटिंग स्टेशन म्हणजे पहिला जिथं पॉवर एका ठिकाणी जनरेट होते तिथून ती काय केली जाते, ट्रान्समिट केली जाते सबस्टेशनला. आणि सबस्टेशनला ज्या वेळेला ट्रान्समिट होते तर तिथं राहणार आहे काय ते आपण इलेक्ट्रिसिटी कशासाठी जनरेट करतो की जेणेकरून आपण यूज करायला पाहिजे. ठीक आहे. तर आपण काय करणार, सर्व्हिस लाईन थ्रू कंझ्युमरला आपण हे देणार आहे. ठीक आहे. आता सर्व्हिस लाईन, तर सर्व्हिस लाईन म्हणजे काय, कुठले सर्व्हिस लाईन्स आहेत हे आपल्याला ह्या पॉईंटमध्ये शिकायचं आहे. ठीक आहे. तर सर्व्हिस लाईन आता पुढे शिकायचं आहे अजून, पण त्याच्या आधी आपण तुम्हाला सांगतो सर्व्हिस लाईनमध्ये सर्व्हिस कनेक्शनमध्ये ओव्हरहेड कनेक्शन आणि अंडरग्राऊंड कनेक्शन ह्या त्याच्या 2 टाईप्स आहेत. ठीक आहे. आता द सर्व्हिस लाईन इज प्रोटेक्टेड विथ ए किटकॅट फ्यूज बिफोर इट्स डायरेक्टली एंटर्स इन टू द मीटर फॉर प्रोटेक्शन ऑफ मीटर अगेन्स्ट एक्स्ट्रा हाय व्होल्टेज. म्हणजे जे आपण सर्व्हिस लाईन जी आहे ते आपण फ्यूजनं आपण डायरेक्टली देतो का नाही देत, तर आपण ती फ्यूजनं कनेक्ट करतो बिफोर इट एंटर्स इन टू द मीटर. म्हणजे मीटरमध्ये जाण्याआधी आपण त्याला फ्यूजनं काय करतो, प्रोटेक्ट करतो, फ्यूज देतो तिथं का किटकॅट फ्यूज कशासाठी देतो, कारण की कधी पण एक्स्ट्रा हाय व्होल्टेज येऊ शकतं. तर ते जे फ्यूज आहे जर तसं काय झालं, एक्स्ट्रा ओव्हरलोड जर झालं, एक्स्ट्रा व्होल्टेज जर चुकून आलं तर त्यावेळेला काय व्हावं, ती फ्यूज उडली आपण म्हणतो. ठीक आहे. फ्यूज उडली म्हणजे काय होतं, ज्यावेळेला एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईन येते तर डायरेक्टली मीटरला ते जाऊ नये. ठीक आहे. तर त्याच्या आधी फ्यूज जी आहे तिथं फ्यूज उडली म्हणजे फ्यूज खराब होते आणि त्यावेळेला तिथं काय होतं, शॉर्ट होतं आणि पुढं इलेक्ट्रिसिटी जात नाही. आपल्या घरातली डायरेक्टली लाईट जाऊ शकते आणि जाते ज्यावेळेला फ्यूज उडते त्यावेळेला. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय होतं, ते मीटर थ्रू डायरेक्टली जे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आपल्या घरात कनेक्टेड असतात ते उडत नाहीत किंवा त्यांना काही त्रास होत नाही. ते सगळं फ्यूज तिथं खराब होते आणि फ्यूज सगळं स्वतःवर घेते, फ्यूज खराब होते. ठीक आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्ये काय बघायचं आहे, म्हणजे फ्यूजचं एक काम झालं. फ्यूजचं काय काम असतं की बाबा जे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज जर आलं तर त्यावेळेला फ्यूज ते थांबवण्याचं काम करते. कधी फ्यूज उडली पण जाते, फ्यूज खराब पण होते त्यावेळेला.
ठीक आहे. बट बाय ऑब्झर्विंग धिस देअर वेअर मेनी कॉजेस ऑफ थेफ्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी बाय हॅव्हिंग अ कनेक्शन डायरेक्ट फ्रॉम द फ्यूज. म्हणजे काय होतं तर भरपूर वेळेला काय होतं तर फ्यूजपासून डायरेक्टली इलेक्ट्रिसिटी चोरली जाऊ शकते. ठीक आहे. डायरेक्टली आपण कनेक्ट करत नाही, फ्यूज थ्रू देतो, त्यामुळे काय होतं तर इलेक्ट्रिसिटी भरपूर वेळा चोरली जाते. ठीक आहे. बाय डुईंग दिस प्रॉपर बिलिंग कांट बी डन ऑर देअर वेअर स्टीलिंग ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे काय होतं द कट ऑफ इज प्रोव्हाइडेड ऑन द फेज वायर अँड न्यूट्रल लिंक ऑन न्यूट्रल वायर. म्हणजे काय होतं भरपूर वेळेला की आपल्याला प्रॉपर बिलिंग मिळत नाही. समजा जर चोरली गेली बिल आणि परत ज्यावेळेला आपल्याला म्हणजे काय म्हणतो आपण त्याला इलेक्ट्रिसिटी जो चेक करणारा माणूस आहे किंवा आपण त्याला वायरमन म्हणतो किंवा MSEBीचा माणूस म्हणतो, तो जे येऊन रीडिंग घेऊन जातो, पण तेवढंच इलेक्ट्रिसिटी खर्च झालेली असते का? कारण की भरपूर वेळेला चोरली पण जाऊ शकते फ्यूजला डायरेक्टली आपण म्हणजे आपण डायरेक्ट कनेक्शन न दिल्यामुळं. ठीक आहे. पण आपल्याकडे काय पर्याय पण नाही आहे, कारण की आपण जर तसं केलं नाही तर डायरेक्टली जर मीटरला जोडलं तर घरामध्ये शॉर्ट सर्किट होऊ शकतं. एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईन, एक्स्ट्रा हाय व्होल्टेजमुळं काय होऊ शकतं घरातील अप्लायन्सेस आहेत तिथं बर्न होऊ शकतात. भरपूर वेळेला माणसांच्या लाईफला पण धोका होऊ शकतो. ठीक आहे. ह्याच्यासाठी आपण काय करतो, ह्याच्यासाठी आपण डायरेक्टली देत नाही. ठीक आहे. त्यामुळं थोडंफार बिलिंगमध्ये नुकसान होतं, पॉवर थेफ्ट होते, पॉवर चोरीला जाते, ह्या गोष्टी पण होतात. ह्या गोष्टी आपल्याला सहन करायला लागतात. द बोर्ड ऑन विच द कट ऑफ न्यूट्रल लिंक अँड मीटर आर फिटेड इज कॉल्ड अ मीटर बोर्ड. ठीक आहे. ज्या बोर्डवर कटआउट न्यूट्रल लिंक आणि मीटर हे फिट केलेलं असतं त्याला आपण मीटर बोर्ड म्हणतो और सर्व्हिस बोर्ड म्हणतो. ठीक आहे. द मीटर इज सील्ड बाय इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट. म्हणजे कोण काम करतं मीटर बसवण्याचं तर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट, किंवा आपण त्याला महाराष्ट्रामध्ये आपण MSEB म्हणतो. तसं दुसऱ्या स्टेटमध्ये MSEB म्हणजे काय, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड MSEB म्हणजे होतं. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपले महाराष्ट्रामध्ये आहेत. तर भरपूर ठिकाणी काय होतं हे तुम्हाला मी आता ऑलरेडी सगळे सांगितलेलं आहे, काय काय होतं, कसली फ्यूज आपण का जोडतो. ठीक आहे. फ्यूज कशाचे, फ्यूजचे फायदे काय आहेत हे सांगितलेलं आहे तुम्हाला. इलेक्ट्रिसिटी कशी चोरली जाते हे सांगितलेलं आहे. ठीक आहे. ह्याच्या आधीच्या स्लाईडमध्ये तुम्हाला सांगितलं कसं सर्व्हिस लाईन म्हणजे काय, ट्रान्समिशन लाईन म्हणजे काय सांगितलेलं आहे. जनरेटिंग स्टेशन थ्रू ट्रान्समिट केली जाते पॉवर, ट्रान्समिशन लाईनद्वारे सबस्टेशनद्वारे सर्व्हिस लाईन थ्रू कंझ्युमरला दिली जाते. ठीक आहे. तर आता आपण बघणार आहे हे इलेक्ट्रिसिटीचा फ्लो. तुम्हाला मगाशी सांगितलं मी पोल असतो, त्या पोलद्वारे आपल्या ज्या सर्व्हिस लाईन्स आहेत त्या आपण इकडून तुम्हाला इमेजमध्ये दिसत असेल तर हे काय केलं जातं मीटरला दिलं जातं. ठीक आहे. आणि मीटर थ्रू सर्व्हिस इक्विपमेंट किंवा आपल्या ज्या घरातील इक्विपमेंट्स आहेत प्रायमरी पॅनल बोर्ड लोड सेंटरला दिलं जातं. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इमेजद्वारे मला काही सांगायची गरज नाही. आणि आपण इथं ग्राउंड केलेलं दाखवले, पूर्ण इमेजमध्ये डिटेल नुसती इमेज बघितली तरी लाईन्सच आहेत, जे सर्किट आहे त्याप्रमाणे जोडले आहे ते. ठीक आहे. ह्या सर्व्हिस तुम्हाला पूर्ण क्लिअरली दिसत आहेत. सर्व्हिस लाईन, एंट्रन्स वायर तुम्हाला आता हातानं बोर्डवर बरोबर काढून दाखवता येत नाही, पण इथे तुम्ही इमेजमध्ये तुम्हाला त्यामुळे समजून सांगता पण म्हणजे व्यवस्थित येत नाही. पण खरं स्टार्टिंग होतं कुठून, पोलपासून. पोल आपला हा मोठा दिसत आहे तुम्हाला. त्यानंतर तिथून कशा वायर्स आलेल्या आहेत हे आपलं होम दाखवलेलं आहे तुम्हाला. होमच्या तिथं कसं मीटर जोडलेलं आहे, पहिल्यांदा मीटरला कशा जोडले हे दाखवलेलं आहे. तिथून पुढं जायचं आपल्याला. ठीक आहे. सर्व्हिस इक्विपमेंटला गेलं, प्रायमरी पॅनल बोर्ड लोड सेंटरला गेलं. ठीक आहे. हे तुम्हाला पूर्ण दाखवलं आहे. ग्राउंडिंग कुठे केलं, ग्राउंडिंग इलेक्ट्रोड बरोबर म्हणजे होमच्या खाली इथं दाखवलेलं आहे तुम्हाला. हा इलेक्ट्रिसिटी फ्लो नॉर्मल ऑपरेशन कसं होतं हे दाखवलं आहे तुम्हाला. कोपऱ्याला अंडरग्राऊंड हॉट वायर्स दाखवले आहेत, ग्राउंड न्यूट्रल वायर दाखवलं आहे, बाउंडिंग मीन्स म्हणजे दाखवलं आहेत, ग्राउंडिंग मीन्स म्हणजे काय आहे ते दाखवलं आहे. प्रत्येक लाईन्सद्वारे दाखवलेलं आहे ते इथं इमेजमध्ये तुम्हाला क्लिअरली दिसत आहे. आता सिलेक्शन ऑफ सर्व्हिस केबल कसे करतो आपण सिलेक्शन, तर सर्व्हिस कनेक्शन आर आयदर गिवन बाय बेअर कंडक्टर फ्रॉम द नियरेस्ट पोल टू कंझ्युमर प्रिमाइसेस और बाय वेदरप्रूफ केबल ऑफ ॲल्युमिनियम और कॉपर. ठीक आहे. इन केस ऑफ बेअर कंडक्टर द पिन टाइप और शाकल टाइप इंसुलेटर आर इंस्टॉल्ड ऑन द माइल्ड स्टील ब्रॅकेट fitted on the wall of consumer premises from where weatherproof cable is provided for connection to energy meter. म्हणजे काय, सर्व्हिस कनेक्शन आपण कुठून देतो तर तुम्हाला मगाशीच्या आधीच्या सगळ्यात पहिल्या स्लाईडमध्ये सांगितलेलं आहे की आपण त्याचं सिलेक्शन कसं करतो. तर बेअर कंडक्टर घेतो,
ठीक आहे. सर्व्हिस कनेक्शन आपण नियरेस्ट पोल जो असतो, आपल्या जवळचा पोल जो आहे त्याच्यापासून घेतो. ठीक आहे. आणि तो वेदरप्रूफ असायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून बाबा पाऊस झाला तर पावसापासून किंवा विंडपासून किंवा आपल्याला समरपासून ह्या तिन्ही ऋतूंपासून आपला कंडक्टर जो आहे तो प्रोटेक्टेड असला पाहिजे. तो कशाचा असतो? ॲल्युमिनियम किंवा कॉपरचा असतो. एअर कंडक्टर कुठल्या टाईपचे असतात? तर पिन टाईप किंवा शॅकल टाईपचे इन्सुलेटर्स असतात, त्यांच्यावर म्हणजे इन्स्टॉल केलेले असतात. ठीक आहे. वेदरप्रूफ केबल इज प्रोव्हाइडेड फॉर कनेक्शन ऑफ एनर्जी मीटर. किंवा हे वेदरप्रूफ केबल कशासाठी प्रोव्हाइड केलेले असतात? फॉर कनेक्शन ऑफ टू एनर्जी मीटर. द साईज ऑफ कंडक्टर डिपेंड्स ऑन द लोड ऑफ कंझ्युमर अँड डिस्टन्स अप टू द सर्व्हिस पोल फॉर व्होल्टेज ड्रॉप कॅल्क्युलेशन. म्हणजे आपण म्हणजे आपल्याला कंडक्टरची साईज कशावर डिपेंड असते? तर लोड किती आहे कंझ्युमरचा. म्हणजे 230 वोल्ट जर असेल तर काय आपल्याला करतो आपण, म्हणजे कंडक्टरची साईज थोडी कमी असली चालते. 440 वोल्ट असेल, इंडस्ट्रियल पर्पजेससाठी आपण जर यूज करणार असो. ठीक आहे. इंडस्ट्रियल पर्पजेससाठी आपलं काय असणार आहे? इंडस्ट्रियल पर्पजेससाठी तर तिथं कंडक्टरची साईज काय असणार आहे? मोठी असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू घरातील, म्हणजे काय म्हणतो आपण, घरातल्या पोलसाठी. ठीक आहे. ॲज सच द कंडक्टर विथ हेवी लोड्स आर सप्लाइड पॉवर थ्रू हेवी कंडक्टर्स. म्हणजे हे सांगितलेलं आहे पुढच्या पॉईंटमध्ये, जे मी मागे सांगितलं की हेवी कंडक्टर जर असेल तर काय करतो आपण, एक मिनटं, हेवी कंडक्टर जर असेल तर आपण काय करणार आहे, त्यावेळेला कंडक्टरची साईज मोठी घेणार आहे. ठीक आहे. तर आत्तापर्यंत आपण हे सांगितलं की सिलेक्शन कसं करणार किंवा टाईप्स कुठले कुठले आहेत सर्व्हिस कनेक्शनचे ते तुम्हाला सांगितलं आहे. आता पुढच्या ह्याच्यामध्ये आपण लेक्चरमध्ये काय बघणार आहे की म्हणजे काय बघणार आहे, तर आपण ओव्हरहेड कनेक्शन आणि अंडरग्राऊंड कनेक्शन हे पण बघणार आहे. ठीक आहे. थँक्यू एव्हरीवन. हे टाईप्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे.